नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमी। मित्रांनो पहा, कमी उंचीवाले पण पोलीस होणार आहेत या भरतीमध्ये, कमी उंचीवाले पण पोलीस होणार आहेत। तर बघा, महाराष्ट्र पोलीस भरती 2024 या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये बँड पदकाच्या जागा निघालेल्या आहेत आणि त्या बँड पदकामध्ये आपल्याला कमी उंची लागते। तर उंची किती लागते, काय वाजवावे लागते, सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोणता लागतो, ह्या संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर नक्की एक सबस्क्राइबर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर वळूया आपल्या मुद्द्यांकडे। तर पहिला मुद्दा आहे मित्रांनो, उंची किती लागते। तर बघा मित्रांनो, पोलीस शिपाई चालक, बँड्समॅन, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई पोलीस भरती 2023 म्हणजे होणारी आता 2024 मध्ये ही भरती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, जाहिरात आलेली आहे मित्रांनो। आणि फॉर्म भरणे सुद्धा चालू झालेले आहे। 5/3/2024 पासून फॉर्म चालू झालेले आहे, तर ते 31/3/2024 पर्यंत फॉर्म चालू असणार आहे। तर मित्रांनो, परीक्षा शुल्क तुम्हाला माहिती आहे, अनेक व्हिडिओ बघितले असतील, पण आपण हा व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, पोलीस बँड्समॅन, फक्त आणि फक्त पोलीस बँड्समॅन पदाकरिता। तर बघा मित्रांनो, पहिला मुद्दा आहे उंची किती लागते। उंचीमध्ये काय कमतरता भेटते आपल्याला, उंची किती कमी लागते, जे आम्ही लहान आहोत, आमची उंची कमी आहे, तर आम्ही भरू शकतो का, तर हो मित्रांनो नक्की भरू शकतो। तर बघा, बँड्समॅन पदाकरिता उमेदवारासाठी उंची बघा 2.5 सेंटीमीटर, महिला पुरुष उमेदवारांसाठी छाती 2 सेंटीमीटर न फुगवता आणि फुगवता 1.5 सेंटीमीटर फुगवून, लक्षात ठेवा। तर ही कोणासाठी आहे, बँड्समॅनचे पदाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी। तर बघा काय म्हटलं आहे, शासनाने विहित केलेल्या शारीरिक पात्रतेमध्ये सूट देण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पथके महाराष्ट्र पोलीस मुंबई यांना असतील। बघा, यांना असतील म्हणजे ते पोलीस बँड्समॅन पदाकरता ते 2 सेंटीमीटर 2.5 सेंटीमीटर एवढी जे कमतरता आहे ते हे देतील, कोण, अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण, लक्षात ठेवा। त्यानंतर बघा अन्य अर्थ काय आहे, तर अन्य अर्थ बघा, पोलीस सेवा प्रवेश नियम। तर बघा, वेळोवेळी शासनाने सुधारणा केल्याबाबतचे शासन आदेशान्वये बँड्समॅन प्रात्यक्षिक चाचणी खालील प्रमाणे घेण्यात येईल। कोणत्या प्रमाणे हे इथं खाली आता सांगतो मला। तर सदर परीक्षा अर्था परीक्षा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल। बघा, जशी आपण लेखी देत असतो, जनरल पोलीस शिपाई आपण जेव्हा भरतो तर लेखी आपल्यासाठी अत्यंत महत्वाची असते, त्याचप्रमाणे लेखी तर होईलच, पण लेखी सारखीच जे महत्वाची आहे ती प्रात्यक्षिक चाचणी सुद्धा अत्यंत महत्वाची आहे। प्रात्यक्षिक चाचणीमध्ये काय होईल, तुम्हाला बँड जे आहे म्हणजे जे बँड आहे, जे वाद्य आहे ते वाद्य ओळखावे लागतील, वाजवावे लागतील, लक्षात घ्या। ते संपूर्ण माहिती सांगतो समोर, तर नक्की इकडे बघा। पहिला मुद्दा काय आहे, बँड पथकातील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना बँड पथकातील वाद्यांची माहिती असणे आवश्यक आहे। त्यानंतर बघा, वाद्य वाजविण्याचा अनुभव असणे सुद्धा आवश्यक राहील, फक्त त्यांनी माहिती असणे आवश्यक नाही, तर ते वाजवता सुद्धा आले पाहिजे। दुसरा महत्वाचा मुद्दा पहा, पोलीस बँड पथकातील उमेदवार निवडीसाठी गठीत करावयाच्या समितीमध्ये शक्यतो भारतीय सैन्य दलाच्या बँड पथकातील अधिकाऱ्याचा समावेश करण्यात यावा। बघा, त्या ठिकाणी मिलिटरीचे जे काही बँड मेजर असतात त्या ठिकाणी त्यांचा समावेश करण्यात यावा। ज्या ठिकाणी आपली प्रात्यक्षिक चाचणी होईल, आपल्याला वाजवून दाखव असं म्हणणारा कोण असेल तर तो मिलिटरीचा मेजर असणार आहे, कुठचा, म्युझिशियन असणार आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा पहा काय आहे, पोलीस बँड पथकातील निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना पोलीस मुख्यालयातील अन्य कर्तव्यही बजावणे आवश्यक राहील। बघा, साधा पोलीस शिपाई जो असतो उमेदवार, त्याला जे कर्तव्य बजावावे लागतात ते संपूर्ण कर्तव्य पोलीस बँड पथकातील बँड्समॅनला सुद्धा बजावावे लागतील। नाही तर तुम्ही असं समजाल की सर आम्हाला बँडच वाजवता येते, आम्ही बँडच वाजवणार का, पोलीस भरती म्हणजे जिथपर्यंत आम्ही पोलीस पर्यंत, तर नाही मित्रा, संपूर्ण ड्युट्या तुम्हाला कराव्या लागतील। प्रश्न चौथा पहा काय म्हणतो आहे, पोलीस बँड पथकासाठी निवड करण्यात आलेले उमेदवार कार्यकारी शाखेत बदलीसाठी पात्र असणार नाहीत। कार्यकारी शाखा म्हणजे जे काही कार्यकारी शाखा आहे, पोलीस शिपाई म्हणा, पोलीस हे म्हणा, पोलीस ट्रॅफिकचं म्हणा, वाहन चालक, वाहतूक म्हणा, जे काही आहे आरटीओ म्हणा, यांच्यामध्ये तुमची बदली होणार नाही, यांच्यामध्ये तुमची बदली होणार नाही, कारण तुम्ही 10वी बेसिक वर आले आहेत आणि तुम्ही बँड्समॅन मध्ये आले आहेत, लक्षात ठेवा। त्यांच्यामध्ये तुमची बदली होणार का, नाही। तर तुमची बदली कशामध्ये होईल, मात्र हे उमेदवार जिल्ह्याच्या बाहेर फक्त इतर पोलीस घटकामध्ये बँड्समॅन पदाकरिता बदलीस पात्र असणार आहेत। ज्या ठिकाणी तुमची बँड, जसे तुम्ही जे कोणतेही वाद्य वाजवत असाल त्या ठिकाणी ते खाली असेल, ते पद रिक्त असेल, त्या ठिकाणी तुम्ही आपली बदली करवून घेऊ शकता। तर बघा, हा मुद्दा झाला बँड्समॅन पोलीसच्या उंचीबद्दल, कमीबद्दल, म्हणजे उंची कमी जास्ती काय आहे, कोणती कड भेटते, कोणती सूट भेटते, ते संपूर्ण माहिती याच्यात। आता नेक्स्ट मुद्दा पहा की जागा किती आहेत। आता जागा पहा मित्रांनो, एवढे आहेत, 1/1/2022 ते 31/12/2023 या कालावधीमध्ये बँड्समॅन पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणाऱ्या पदांची माहिती। पहिला पहा, पहिला क्रमांक आहे
बृहमुंबई या ठिकाणी 24 पदे आपल्याला एकूण एकत्रितपणे पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये 9 पदे रिकामी आहेत. त्यानंतर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये 8 पदं रिकामी आहेत. तर एकूण जाहिरात आलेली आहे आपल्याला बॅट्समॅन पदाची 41 पदाची जाहिरात आपल्याला या ठिकाणी पडलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा उपरोक्त पदाव्यतिरिक्त बॅट्समॅनची 60 पदे ही खालील घटकात पोलीस शिपाई संवर्गात रिक्त असलेल्या पदांमध्ये अंतर्भूत करण्यात आलेली आहेत. म्हणजे त्या पदामध्ये आहेत बरं का. तर बघा ठाणे ग्रामीणला 8 पदं आहेत, रायगडला 9 आहेत, पालघरला 7 आहेत, सिंधुदुर्गला 5 आहेत, रत्नागिरीला 5 आहेत, अहमदनगरला 3 आहेत, लातूरला 5 आहेत, साताऱ्याला 12 आहेत आणि नांदेडला 6 जागा आहेत. म्हणजे एकूण ह्या 60 जागा आपल्याला बॅट्समॅनच्या इथे पाहायला मिळतील. तर मित्रांनो 60 आणि ह्या 41 किती जागा झाल्या रे? तर 0तून 1 एकच राहिला आणि 6 आणि 4 10 झाले. म्हणजे 101 जागा पोलीस बॅट्समॅनच्या आलेल्या आहेत. किती? 101 जागा पोलीस बॅट्समॅनच्या आल्या आहेत. याच्यामध्ये तुम्ही लागता फक्त माहिती ऐकून घ्या, संपूर्ण काय होईल. तर बघा हे झाली जागांची माहिती. आता बघा तुम्हाला काय वाजवावे लागते. तर बघा मित्रांनो काय वाजवावं लागतं या ठिकाणी. तर हिला म्हणतात ट्रम्पेट. काय म्हणतात? ही आहे ट्रम्पेट. ही ट्रम्पेट वाजवणं आवश्यक आहे. मी तुम्हाला नावं का बरं सांगतो, त्या ठिकाणी तुम्हाला उचल म्हटलं तर तुम्ही उचलता यावं. हे आहे ट्रम्पेट. त्यानंतर बघा याला म्हणतात सॅक्सोफोन. काय म्हणतात? सॅक्सोफोन. हा आहे सॅक्सोफोन. याला सुद्धा वाजवता येणे गरजेचं आहे. म्हणजे या सर्वांपैकी एक कोणता तरी वाद्य तुम्हाला वाजवता येणं आवश्यक आहे. त्यानंतर याला म्हणतात क्लॅरिनेट. काय म्हणतात मित्रांनो? क्लॅरिनेट म्हणतात. काय म्हणतात? क्लॅरिनेट. हे सुद्धा वाजवता येणं आवश्यक आहे. याला म्हणतात ड्रम म्हणतात. काय म्हणतात? ड्रम म्हणतात. ड्रम याला म्हणतात ड्रम. हा सुद्धा वाजवता येणे गरजेचं आहे. याला म्हणतात रिदम. काय म्हणतात? रिदम म्हणत असतात. हा सुद्धा वाजवता येणे गरजेचं आहे. याला म्हणतात बिगुल. हे बिगुल सुद्धा वाजवता येणे गरजेचं आहे. याला म्हणतात एम्पोनियम. काय म्हणतात? एम्पोनियम म्हणतात. काय म्हणतात? एम्पोनियम. हा सुद्धा वाजवता येणे गरजेचं आहे. आणि याला म्हणतात झांज. काय म्हणतात? झांज म्हणतात. झांज हा सुद्धा वाजवता येणे गरजेचे आहे. ही संपूर्ण काही वाद्य आहेत. ही संपूर्ण तुम्हाला यातून एक तरी वाद्य वाजवता येणे गरजेचं आहे. आणि ते परिपूर्ण वाजवता येणे गरजेचं आहे मित्रांनो. नाही तर म्हणणार की सर थोडासाच येते मी काय करू. तसं नाही. ते काहीही तुम्हाला विचारू शकतात. त्यांनी म्हटलं की तुम्हाला हा मार्च वाजवा, सी स्केल वाजवा, डी स्केल वाजवा, बी स्केल वाजवा. कधी कधी गाणे म्हणायला वाजवा सांगतात. तुम्हाला म्हणतील राष्ट्रगीत वाजवा, जनगण मन वाजवा, हे वाजवा. म्हणजे संपूर्ण गोष्टी तुम्हाला वाजवायला ते सांगणार आहेत. लक्षात घ्यायचं आहे. ह्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला माहिती करायच्या आहेत. त्यानंतर बघा सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा. सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा कोणता लागेल? तर कोणता लागतो? कोणत्या प्रकारचा डिप्लोमा लागत असतो? तर बघा डिप्लोमा आपल्याला कोण देऊ शकतो? आपल्याला डिप्लोमा कोण देऊ शकतो? लक्षात घ्या. डिप्लोमा कोण देऊ शकतो? तर तज्ञ व्यक्तीकडून घेतलेला प्रमाणपत्र. लक्षात घ्या. तज्ञ व्यक्तीकडून घेतलेला प्रमाणपत्र आपल्याला. म्हणजे तज्ञ व्यक्ती कोण मित्रांनो? आता तुमच्या मनात एक विचार आला असेल की तज्ञ व्यक्ती कोण आहे? तज्ञ व्यक्ती कोण आहे ना? तर ज्या ठिकाणी जो एक्सपिरियन्स होल्डर जो व्यक्ती असतो, एक्सपिरियन्स होल्डर म्हणजे ज्याला त्या वाद्यांची जास्तीत जास्त जाणीव असते, त्या वाद्याबद्दलची जास्तीत जास्त त्या ठिकाणी त्याला जाणीव असते, तो जास्तीत जास्त प्रमाणात त्या वाद्याचा आकर्षक असतो, म्हणजे त्याला त्याची माहिती आहे, संपूर्ण तो वाद्यांमध्ये तज्ञ आहे, त्या व्यक्तीकडून घेतलेला प्रमाणपत्र आपल्याला चालतो. त्यानंतर बघा शासकीय संगीत कला महाविद्यालयाचे प्रमाणपत्र आपल्याला चालत असते. शासकीय संगीत कला महाविद्यालय अनेक ठिकाणी आहेत. नागपूरला आहे, पुणेला आहे, मुंबईला आहे, नाशिकला आहे, औरंगाबादला आहे. अनेक या आपल्या महाराष्ट्राभर शासकीय संगीत कला महाविद्यालय आहेत. कुठे नाही कुठे आपल्याला ते बघायला भेटतील. तर त्याच्यामधलाही आपल्याला प्रमाणपत्र डिप्लोमा चालतो. त्यानंतर बघा तिसरा मुद्दा, नोंदणीकृत खासगी संगीत अकॅडमीचे प्रमाणपत्र सुद्धा चालते. आता हे नोंदणीकृत खासगी संगीत अकॅडमी काय आहे? तर या ठिकाणी आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात एक एक म्हणजे संगीत क्लासेस म्हणा किंवा म्युझिक अकॅडमी आपल्याला पाहायला मिळतो. तर ती खासगी ते नोंदणीकृत असावी, तर तिचा सुद्धा डिप्लोमा त्या ठिकाणी प्रमाणपत्र चालतो. फक्त तेवढं आहे की त्या ठिकाणी हे जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत, हे काही वाद्य आहेत, यांचं ज्ञान देणं, यांची सराव करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी ते शिकवलेलं आहे असं त्याच्या प्रमाणपत्रामध्ये मेन्शन असायला हवं. त्यानंतर मित्रांनो ही संपूर्ण माहिती पोलीस बँड भरतीची आहे आणि हे एवढीच माहिती तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर बघा अभ्यास कसा करावा. तर मित्रांनो अभ्यास कसा करावा, तर अभ्यास काय करावा, तर आपल्या चॅनलवर, आपल्या स्वतःच्या चॅनलवर अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर आपण दररोज लाईव्ह क्लास घेणार आहोत. काय लाईव्ह क्लास? निव्वळ पोलीस भरतीचे लाईव्ह क्लास. त्यामध्ये मराठी व्याकरणाचे 75,000 सराव प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. किती? 75,000 सराव प्रश्न आपण दररोज क्लिअर करणार आहोत, ते सुद्धा लाईव्ह क्लासच्या मार्फत. आणि जेवढे काही 2010च्या भरतीपासून 2023च्या भरतीपर्यंत विचारलेले संपूर्ण सराव प्रश्न संच, मराठीचे असो, सामान्य ज्ञानाचे असो, गणिताचे असो, हे संपूर्ण इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र सर्व संपूर्ण प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. त्यानंतर सामान्य ज्ञानाचे सर्व सराव प्रश्न कव्हर करणार आहोत. गणित बुद्धिमत्ता सुद्धा आपण त्यामध्ये ऍड केलेलं आहे, ते सुद्धा एकदम फ्री
मोफत आपण आपल्या युट्यूब क्लासवर घेणार आहोत. त्यानंतर चालू घडामोडी, दररोज एक क्लास हा चालू घडामोडीचा असणार आहे. जी तुम्हाला लिंक पाहिजे असेल आणि याची संपूर्ण अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर ही आपली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, ती तुम्हाला जॉईन करायची आहे.